आता टॉप 9 मध्ये बघूयात महत्त्वाच्या बातम्या। अजित पवारांनी घेतलेल्या 3 निर्णयांवरती मुख्यमंत्र्यांकडून शिक्कामोर्तब। अजित पवारांच्या निधनानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये शिक्कामोर्तब। तर बारामती क्रीडा संकुल, वालचंदनगर, रत्नापूर एमआयडीसीसाठी जागा, राज्यात 11 अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासंदर्भात दादांनी पाठपुरावा केला होता। 23 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। मुख्यमंत्री फडणवीस 6 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडणार। विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमण निर्मूलन मोहीम। पथकामध्ये नगर रचना, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश। शहरातील प्रमुख मार्ग, घाट रस्ते आणि वाहनतळ जोडणारे रस्त्यावरती मोहीम। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज नाशिकमध्ये अभिनेते शरद पोंक्षे यांच्या श्रीराम या विषयावरील व्याख्यानासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाचं उद्घाटन करणार। संसदेत लोकसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये व्हिडिओ बनवल्याचं प्रकरण। व्हिडिओ बनवण्याच्या प्रकरणाची लोकसभा सचिवालयाकडून चौकशी होणार। व्हिडिओ कोणी बनवला आणि तो कोणी प्रसारित केला याची चौकशी केली जाणार। देशभरातील 25 प्रमुख मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये ई पॅन्ट्री फूड बुकिंग सेवा सुरू केली जाणार। आयआरसीटीसीच्या नवीन सुविधेमुळे प्रवाशांना आता ट्रेनमध्ये त्यांच्या आवडत्या जेवणाचा आस्वाद घेता येणार। भ्रष्टाचारमुक्त भारताच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल। भारतात भ्रष्टाचाराचे आकडे घसरले, भारताची कामगिरी सुधारली। ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल संस्थेच्या 2025च्या अहवालात भारताची लक्षणीय प्रगती। 5 अंकांची झेप घेत भारतानं 182 देशांच्या यादीत 21वे स्थान पटकावलं। राज्यामध्ये 5,500 प्राध्यापकांची भरती होणार। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा। राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयामधील रिक्त असलेल्या प्राध्यापकांच्या जागा भरण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय। राज्यामध्ये 12वीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी 42 गैरप्रकार। अमरावती विभागात सर्वाधिक गैरप्रकार, तर मुंबई, कोकण आणि कोल्हापूर विभागात एकही गैरप्रकाराची नोंद नाही।